पापी माणसाचा उद्धारी शिव महापुराण करते, पिशाची योनीला गेलेल्याचा जर उद्धारी शिव महापुराण करते, मग आम्हाला सुद्धा ऐकायची, आम्हाला सुद्धा शिव महापुराण कसं श्रवण केलं पाहिजे ते आम्हाला सांगा, आम्हाला याचा अनुभव सांगा, या कशा पद्धतीचा याचा विधी केला पाहिजे हे सुद्धा आम्हाला सांगा. आणि मग सांगू लागले, ज्याला शिव महापुराण कथा श्रवण करायची, कथा कधी आयोजित करायची, ऐका बरं का. त्यांनी सांगितलं उत्तम मास असावा. शिव महापुराण कधी सांगितलं पाहिजे याच्याबद्दल सांगितलं शिव महापुराणात. कधी सांगावं? उत्तम मास म्हणजे चांगला महिना असावा. योगायोगानं आपला हा चांगलाच महिना, याच्यात मकर संक्रांत ही तिथी चांगली आलेली, चांगली तिथी असली पाहिजे. शिवरात्री जर असली तर अधिक चांगलं. आणि मग कशी श्रवण करायची, कसं त्याचा निरोप द्यायचा. भगवान शिवाची कथा करत असताना त्यांनी सांगितलं, या कथेचा जो निरोप आहे, आमच्या गावात कथा होणार आहे, याचा निरोप सर्वत्र पाठवायचा, सगळ्यांना सांगत, त्यानं सुद्धा पुण्य होतं. भगवंताची कथा आम्ही करणार आहोत हे जरी सांगितलं तरी त्याचं काय होतं, पुण्य प्राप्त होतं. म्हणजे सोपं सांगू का तुम्हाला, आपण कथा ऐकायला घराच्या बाहेर निघालो, आपल्याला जो माणूस भेटेल किंवा शेजारी असेल त्याला फक्त एवढं सांगत, आम्ही कथा ऐकायला चाललो, तुला यायचं असलं तर चल बाबा, चांगली कथा चालू, एवढं जरी सांगितलं तरी या कथेचं पुण्य तुम्हाला भेटतं. तो येऊ नाही तर नाही येऊ, पण सांगायचं काम आहे की नाही आपलं. एवढं जरी केलं तरी सुंदर असणारं पुण्य भेटतं. सुंदर असा मंडप दिला पाहिजे, आपण मंडपही दिलेला आहे. शक्यतो भगवान शिव परमात्म्याच्या मंदिराच्या बाहेरच कथा असावी. योगायोगानं ते सुद्धा भगवान शिवाच्या मंदिराच्या समोरच आपली कथा होती, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलंय, सांगणारा कसा असावा, निर्लोभी असावा, शुद्ध अंतःकरणाचा असावा. सांगणारा, सगळ्यांना नियम आहेत, ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला. त्याच्या अंतःकरणात भगवान शिवाबद्दल प्रेम असलं पाहिजे. का? कारण सांगणाऱ्याच्या अंतःकरणात देवाबद्दल प्रेम असलं तर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात उतरतं. सांगणाऱ्याचं जर धोरणात नसलं तर काय उपयोग. सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे महाराज. ऐकणाऱ्याच्या पोटात जातं. आणि ऐकणारा कसा असावा, कशी ऐकावी, आता हे ऐका. सांगणाऱ्याचं तुम्ही हसून ऐकलं, पण ऐकणाऱ्याचं ऐका. ऐकणारा कसा असावा, त्यानं भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. ही कथा श्रवण करत असताना 7 दिवसाचा उपवास करायचा. आता ऐका जरा, तुम्हाला जड जाईल बरं का, पण मी तुम्हाला सोपं करून देणार, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. कथा ऐकत असताना 7 दिवसाचा काय करायचा, उपवास करायचा. म्हटले महाराज उपवास सहन होत नाही, मग पुढचा मार्ग सांगितला, फलाहार करून ही कथा तुम्ही ऐकू शकता. म्हटले फलाहार शब्दान जमत नाही, भगर सहन होत नाही, आणि सफरचंद कोणी आणत नाही. मग बोला महाराज आता काय करावं. मग एक काम करा, उपवास सहन होत नाही, फलाहार जमत नाही, एक टाइम जेवण करून कथा ऐका. म्हटले एक टाइम जेवण करतो पण दिवसभर दम निघत नाही, खुरपाव लागत आहे. आता कांदे लावायचे, कुणाचे काढायचे, कुणाचे कापायचे आले. महाराज जमत नाही. महाराज म्हणले एक काम करा, एक टाइम जेवण करून जमत नाही, 2 टाइम जेवण करून कथा ऐका. म्हटले महाराज मग ते तर रोजच चाललंय आमचं. सोपं सांगू का, न खाता जर कथेत लक्ष लागत नसलं तर खाऊन पिऊन कथा ऐका, पण कथा ऐका. ही सगळे पथ्य पाळून कथा ऐकली पाहिजे महाराज. आणि पुढे या शिव महापुराणात पथ्य सांगितले, ती कथा ऐकत असताना त्या 7 दिवसात कसं वागायचं ऐका. या 7 दिवसात कथेच्या काळामध्ये, कथा श्रवण करण्याच्या काळामध्ये कुणाविषयी वाईट बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, कुणाची चेष्टा करायची नाही, कुणाचं अंतःकरण दुखवायचं नाही. आता हे नियम फक्त 7 दिवस पाळायचे नाही, कधीच कुणाचं अंतःकरण दुखवायचं नाही महाराज, कधीच कुणाला नाव ठेवायचं नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण कथा श्रवण केली पाहिजे. हे 5 अध्याय आपण शिव महापुराण महात्म्याच्या आतापर्यंत श्रवण केली. आता महात्म्य संपलं आणि आता आपल्याला मूळ शिव महापुराणात प्रवेश करायचा आहे. हा प्रवेश कालच व्हायला पाहिजे होता, पण वेळ कमी होता, त्याच्यामुळे ही कथा राहिली होती आपली. त्यामुळे आता आपण शिव महापुराणामध्ये प्रवेश करणार आहोत. तत्पूर्वी व्यासदेवांनी या शिव महापुराणाचे 24,000 श्लोक केलेले. या शिव महापुराणाचे 1,00,000 श्लोक होते. हे शिव महापुराण स्वतः भगवंतानं स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे. ऐका बरं का. आणि त्याचे होते 1,00,000 श्लोक. किती होते? 1,00,000. आणि मग व्यासदेवजी म्हटले महाराज हे 1,00,000 श्लोक कोण वाचील? मग त्यांनी 24,000 श्लोक तयार केले. आता 24,000 श्लोक आपण सांगू शकत नाहीये, कारण 24,000 श्लोकाची संहिता घ्यायला एवढा वेळ आहे का आपल्याकडे?
मग आपण ही कथा कशाच्या रूपाने सांगतो? प्रवचनाच्या माध्यमातून सांगतो. आणि श्लोक सांगत असताना त्या श्लोकाला मर्यादा आहे महाराज. त्याची संहिता झाल्याशिवाय माणसानं श्लोक सांगू नये. कारण एक शब्द नाही, एक अनुस्वार जरी चुकला ना महाराज, थोरात महाराजाला माहिती, एक अनुस्वार चुकला तर हा संपूर्ण अर्थ नाहीसा होतो, वेगळाच अर्थ होतो. तुम्ही पहा, जुन्या काळामध्ये पोथी सांगितली जायची नाम सप्ताहात, वाचक आणि सूचक प्रथा होती. एकानं वाचायचं आणि एकानं सांगायचं. मग जो पुढं जे वाचीन त्यानं तेच मागं सांगायचं. आणि मग रामायण सुरू होतं. आता ते रामायण सुरू होतं, वाचक सूचक होते, पण ते रामायण त्यांच्या समोर जे होतं त्या रामायणात थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली होती. त्याच्यात ओवी अशी, खरी ओरिजिनल ओवी अशी आहे, आईशी युद्ध चाललेले रणात आणि बाण मारी सीताकांत. सीताकांत म्हणजे सीतामातेचा पती, सीतामातेचा नवरा. म्हणजे कोण? आपल्या गावात सीताचा नवरा नाही सांगत मी, रामायणातलं सांगतो. कोण? राम प्रभू. असं युद्ध, आईशी युद्ध चाललेले रणात आणि बाण मारी सीताकांत. पण ती प्रिंट मिस्टेक झाली. ते कांतवरचा जो टिंब आहे का, ते टिंबच त्याच्यात छापून नाही आला. म्हणजे ओवी काय झाली? आईशी युद्ध चाललेले रणात आणि बाण मारी सीताकात. आलं का लक्षात? आता वाचणाऱ्यानं वाचलं पुढं, पण मग मागच्याला अर्थ तर सांगावं लागेल ना. त्यानं सांगितलं बाबा 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 मग काय युद्ध चाललं म्हणे रावणात. रामाचं युद्ध काय सांगायचं आणि रावणाचं काय युद्ध सांगायचं म्हणे. अहो, रावण जेवायला बसला तरी युद्ध बंद नाही, चालूच युद्ध. आणि दुपारच्या टायमाला रावण जेवायला बसला आणि म्हटले दुपारच्या जेवणात ताक असलं पाहिजे, म्हणून रावणानं असं वाटीभर ताक घेतलं. पण युद्ध एवढं भयान चाललं म्हणे, रामानं जीच बाण मारला त्या ताकाच्याच वाटीत जाऊन पडला. बाण मारीशी ताकात. पहा आता पुढचं पुढं गेलं. म्हणून श्लोक, हो, श्लोकाचं लय अवघड आहे महाराज. श्लोकाची संहिता झाली पाहिजे. त्याचा एक जरी टिंब जरी गेला, वरचा अनुस्वार जरी बाजूला झाला, तरी अर्थ बदलत असतो. म्हणून 24,000 श्लोक आपण नाही सांगू शकत महाराज. जेवढा आपल्याला सांगता येते तेवढंच सांगायचं. म्हणून आता आपला प्रवेश शिवमहापुराणाच्या मूळ मुद्द्यात होणार आहे. पहिल्या संहिता, जिचं नाव आहे शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. श्री सांब सदा शिवाय नमः. याचे 5 अध्याय आपण पाहिले. आता मूळ शिव महापुराण कथेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. या कथेमध्ये प्रवेश करत असताना व्यासदेवांनी पहिली संहिता सांगितली, तिचं नाव आहे विद्येश्वर संहिता. विद्या म्हणजे ज्ञान. आणि या विद्येश्वर संहितेमध्ये महाशिवरात्रीचं प्राकट्य सांगितलेलं आहे. थोडं लक्ष द्या बरं का. आपण जी महाशिवरात्र साजरी करतो ना, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जी कथा आपण श्रवण करतो ना, ती बेलाच्या पानाची, ती वरून त्या पारद्यानं बेल टाकली, ती कथा शेवटच्या दिवशी येणार आहे आपल्याला. ती महाशिवरात्रीची कथा आहे, पण ती महाशिवरात्रीच्या उत्पत्तीची कथा नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी एवढं पूजन केल्यानंतर काय फळ भेटणार आहे याची ती कथा आहे, म्हणजे महात्म्याची कथा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवंताची सेवा केल्यानंतर किती मोठं फळ आपल्या प्राप्त होणार आहे याची कथा ती सांगितलेली आहे. पण या विद्येश्वर संहितामध्ये महाशिवरात्र कशी निर्माण झाली, महाशिवरात्रीच्या दिवशी, ज्या दिवशी भगवंताची पिंड तयार झाली त्या दिवसाला म्हणतात महाशिवरात्र. आणि त्या शिवरात्रीची कथा या विद्येश्वर संहितामध्ये आलेली, ती भगवंताची ज्ञानाची कथा आलेली, तिचं आपल्याला श्रवण करायचंय. म्हणून व्यासांनी पहिलं भगवंताचं नमन केलेलं आहे, मंगल केलेलं आहे. कुठलंही चांगलं काम करत असताना देवाचं स्मरण केलं पाहिजे. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. कोणतंही चांगलं काम करत असताना अगोदर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि नंतर ते काम केलं पाहिजे. तो परमात्मा, शिव परमात्मा कसा आहे तर पुढे सांगितलेलं आहे की आद्यंत मंगल जात समान भाव आर्य तमेश अजर अमर आत्मदेव. म्हणजे तो परमात्मा अजर आहे. अजर म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. तो परमात्मा कधीही, तो शिव परमात्मा जरेला म्हणजे म्हातारपणाला प्राप्त होत नाही. तो अमर आहे, तो आत्मदेव आहे, तो सगळ्यांचा आत्मा आहे. नवे नवे सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच आहे. सर्वा घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक, असं वर्णन भगवान शिवाचं व्यासदेवांनी या पहिल्या संहितेमध्ये केलेलं आहे.
आणि मग सूत महाराज शौनकांना सांगू लागले, व्यासदेवांनी ही कथा सांगत असताना फार बारकावे सांगितलेले आहेत महाराज. आता आतापर्यंत आपण जे महात्म्य ऐकत होतो ते नैमिष अरण्यातलं होतं, आणि आता इथून पुढे कथा झाली ती प्रयागराज क्षेत्रामध्ये. आता कुंभमेळा झाला ना, गेलते का तुम्ही कुंभमेळ्याला? नाही बाई महाराज, लईच गर्दी होती. आम्हाला पंढरपूरला सुधारणा त्या कुंभमेळ्यात कुठं जावा, गर्दीची लई भीती वाटते काही लोकांना बरं का, फार भीती वाटते. आणि वाटली पाहिजे, सध्या भयान गर्दी हो. प्रयागराजला पहिले त्याचं नाव काय होतं? इलाहाबाद, बरोबर ना? पण उपकार आहेत आपल्यावर काही लोकांचे की त्यांनी ते परत प्रयागराज केलं. बऱ्याच आपल्या हिंदू धर्मांच्या शहरांना बरीचशी नावं बदललेली आहेत. छत्रपती संभाजीनगर झालं, आता हे अहिल्यानगरही झालं, तिकडे उस्मानाबादचं धाराशिव झालं, बरीचशी नावं बदलली. चला, त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती वाहते, 3 नद्याचा संगम आहे प्रयागराजला बरं का. तिथं 2च नद्या दिसतात फक्त, एक आहे गंगा आणि यमुना. गंगेचं पाणी काळं आहे आणि यमुनेचं पाणी शुद्ध पांढरे, आणि सरस्वतीचं पाणी जे आहे निळे निळं. जवळजवळ बऱ्याच दिवस ती सरस्वती नदी दिसायची, आता ती गुप्त रूपानं वाहते. आता सध्या 2च नद्याचा संगम तिथं दिसतो, सरस्वती नदी गुप्त रूपानं तिथं वाहते. अशा असणाऱ्या पवित्र ठिकाणी सगळे साधू संत एकत्रित आले आणि कलियुगाला सुरुवात झालेली, भयान कलियुग सुरू झालेलं आहे. या कलियुगाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये सगळे सहस्र साधू मुनी, 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्रित आले आणि त्यांनी भगवंताचं चिंतन, नामस्मरण, भजन आणि सत्संग करायचं ठरवलं. म्हणजे भगवंताच्या अवतारांच्या कथा आपण श्रवण केल्या पाहिजे. मग ते 18 पुराण असतील, प्रत्येक पुराण श्रवण करायचंय. आणि हे सूत महाराजांच्या कानावर गेलं आणि सूत महाराज तिथं आले. हे पहा, ज्याला खरंच ऐकायचंय ना त्याला आमंत्रण द्यायची गरज लागत नाही महाराज. हो, त्याला कितीही काम असू द्या, जर वरून आवाज येत असेल ना कथा कीर्तनाचा, त्याला दम नाही निघत महाराज, तो सगळं टाकून येतो. पण ज्याला ऐकायचंय त्याला, ज्याला ऐकायचंच नाही, आणि मला काय फोन केला आहे का, मला काय बोलिलोय का, मला का काय नाव टाकलो का काय, अरे तुला यायचंच नाही. आलं लक्षात? ज्याला ऐकायचंय ना, ज्याला खरं श्रवण करायचं, त्याला बोलवण्याची गरज नाही महाराज. आणि ही काय बोलवण्याची जागा आहे का रे? मान सन्मान देण्याची जागा आहे का? अरे अजिबात नाही. ठीक आहे ना, बोलवल्याशिवाय जाऊ नका, पण कुठं एखाद्याचं लग्न असेल त्यानं नाही बोलवलं, जायचं नाही महाराज. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरात आपल्याला आदर नाही, ज्या घरात मान सन्मान भेटत नाही, त्या घराचा उंबरटा सुद्धा माणसानं चढू नये. पण इथं मानाची अपेक्षा, बोलवण्याची अपेक्षा करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथं आमंत्रणाची वाट नाही, आणि ज्याला खरंच ऐकण्याची इच्छा आहे ना महाराज, त्याला आमंत्रणाची गरज नाही. सूत महाराजांना कळालं की कलियुगाला सुरुवात झाली. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्रित आलेले आहेत प्रयाग क्षेत्रामध्ये, आणि त्यांनी कलियुगाच्या शेवटाला सत्संग ठेवलेला आहे, भगवंताच्या कथा श्रवण करायच्यात. हे सूत महाराजांना कळालं. महाराज सूत महाराज तिथं आले. त्या शौनकांनी सूत महाराजांना पाहिलं, त्यांना उंच आसनावर बसवलं आणि त्यांचं पूजन केलं. का पूजन केलं सांगू तुम्हाला? कारण त्या सूत महाराजांच्या मुखातून त्यांना आता शिव महापुराण ऐकायचं, म्हणून त्यांचं पूजन केलं. आता आपणही भगवान सुतांचं आता पूजन करणार आहे. शिव की कथा सुनाने वाले, शिव का दरस दिलाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दरस दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शिव की कथा सुनाने वाले, कथा सुनाने वाले, लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल गए थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल गए थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगा कर हमको कर दिया निहाल. शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श दिलाने वाले, तुमको
लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों। शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव की दर्श दिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। वो हम लेकर विष का प्याला जा रहे थे वन के ग्वाला, हम लेकर विष का प्याला जा रहे थे वन के ग्वाला, तुमने आकर बल जगा कर हमको कर दिया निहाल। शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श दिलाने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हाँ। शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श कराने वाले, शिव की कथा सुनाने वाले, शिव का दर्श सिखाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। महादेव। नम पार्वती पते हर हर महादेव। सूत महाराजांचं स्वागत शौनकांनी केलेलं आहे. का स्वागत केलं त्यांचं, का पूजन केलं? कारण इथून पुढचं शिव महापुराण, सगळं शिव महापुराण शौनक ऋषींना, सगळ्या जगाला सूत महाराज सांगणार आहेत. महाराज सूत महाराजांना उंच आसनावर बसून त्यांचं पूजन केलं, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज या कलियुगाला सुरुवात झालेली आहे. या कलियुगामध्ये लोक पापाचं आचरण करणारी आहेत, पापी जीवन जगणारी आहेत. सत्य त्यांना आवडत नाही, वाईट त्यांना लवकर पचतं. तुम्ही चांगलंच तुम्ही पहा, लोक सहज म्हणतात, महाराज त्याला आम्ही चांगलं सांगितलं पण त्याला पटलं नाही. त्याला त्यांचंच पटलं, कारण हे कलियुग आहे, त्यांचंच पटणार आहे. त्याला आपलं चांगलं पटत नाही महाराज लोकांना. पापाचं आचरण करणारी ही लोक आहेत. म्हणून या कलियुगाच्या एवढा त्रास आहे महाराज. या कलियुगाचा अधिकार एवढा तुम्हाला सांगतो. सूत महाराज म्हणतात, मग या कलियुगातून त्रासातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. कारण कलियुग लय डेंजर आहे. किती डेंजर आहे सांगू का? सूत महाराजांनी सांगितलं, या कलियुगाला तुम्ही साधं समजू नका. या कलियुगात जर तुम्ही पुण्य करायचं ठरवलं तर ते तुमच्याकडून पाप करून घेतंय. आलं का लक्षात? या कलियुगात तुम्ही जर खरंच पुण्य करायचं ठरवलं तर हे कलियुग एवढं भयान आहे की तुम्ही पुण्य जरी करायला गेले तरी तुमच्याकडून पाप करून घेण्याची ताकद या कलियुगात आहे महाराज. म्हणून या कलियुगाचा वारा सुद्धा चांगला नाही. ते जुने कीर्तनकार एक उदाहरण सांगत असतात. एक साधू असा वडाच्या झाडाखाली तपश्चर्याला बसला. शनिवारचा दिवस होता आणि एक हनुमंतरायाचा भक्त तेल घेऊन चालला होता हनुमंतरायाला व्हायला. तुमच्याकडे शनिवारीच वाचेत का सोमवारी? काही बदल असला सांगा, मी आपलं बदलून टाकतो. शनिवारीच वाचेत ना? तेल घेऊन चालला, गोडे तेल मारत. तो साधू त्यानं पाहिला. त्याला वाटलं, अरे एवढा मोठा तपस्वी साधू आहे, चला आपण हनुमंतरायांची सेवा करायला चाललो. ते सुद्धा साधूच आहेत, हा सुद्धा साधू आहे, याही साधूची थोडीफार सेवा झाली पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, मसाज केली. मसाज, तेलानं मसाज केली साधूची. सगळ्या अंगाला तेल लावलं असं चुळून चुळून. मला सांगा, भावना चांगली होती की वाईट? हो, भावना चांगली आहे, पण गंमत अशी झाली, हा पुढे निघून गेला, पण त्या तेलानं काय केलं, जवळच्या सगळ्या मुंग्या ओढून घेतल्या. आणि त्या साधूच्या अंगावर त्या तेलामुळे काय झालं, सगळ्या मुंग्या चढल्या मारा आणि त्या लागल्या साधूला चावायला. साधूची समाधी भंग होऊ लागली, त्याला त्रास होऊ लागला. आणि 2-4 टावाळ खरपूर चालली होती रस्त्याने. शेजारच्या वावरातून एक ऊस तोडून आणला आणि त्याच्या कांड्या करून 2-4 जण खात चालली होती. त्यांनी पाहिलं,
काय बाबा हे महाराज लोक पुढे गेले का हायतच, लग्नाला जा हायतच, दहाव्याला जा हायतच, यांना दमच निघत नाही. तुम्ही पहा लग्नाला जर महाराज असले ना, महाराज सगळं वारड असं दात खाऊन राहत. आता यांचे आशीर्वाद होणार, लय उशीर होणार, आणि महाराजामुळं कोणत्याच लग्नाला उशीर होत नाही, होतोय डीजे मुळे. आणि लोक राग कोणावर काढतात, महाराज लोकांना आशीर्वाद द्यायला लागले का, एवढा उशीर झाला आणि तुम्हाला काय आशीर्वादच घ्यायचे का. अरे पण आम्ही केलं काय, आम्ही सकाळपासून येऊन बसलो, आम्हाला चहा नाही का पाणी नाही, तुम्ही डीजेवर नाचतात, उशीर तिकडे झाला. पण लोक राग असं काढतात. मुद्दा असा त्याने अशी टवाळखोर पोरं मारत, खुशाल साधू कशाचा साधू. आणि रागात निंदेच्या भरात त्यांनी काय केले, त्या उसाच्या चिवट्या त्या साधूला फेकून मारल्या. त्या चिवट्या साधूच्या अंगाला लागायच्या आणि खाली पडायच्या. गंमत अशी झाली, त्या चिवट्या टाकल्यामुळे असं झालं, त्या अंगावरच्या तेलाला ज्या मुंग्या आल्या होत्या का, त्या मुंग्या सगळ्या आल्या आणि त्या चिवट्याला चिटाकल्या. साधूला जरा बरं वाटायला लागलं. सांगा हे करणं पाप होतं का चांगलं होतं? अहो पापच केलं होतं पण झालं पुण्य. पहिल्यानं केलं पुण्य पण झालं पाप. हे कलियुग आहे महाराज. हे आपण पुण्य केलं की ते आपल्याला पाप करायला होतं. हे कलियुग एवढं अवघड आहे. म्हणून त्यांनी सांगितलं कलियुगाचा वारा सुद्धा भयानक महाराज. म्हणून या कलियुगामध्ये लोक दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये तत्पर आहेत. या कलियुगामध्ये कुणी खरं बोलत नाही. सत्य बोलणारे लोक फार कमी आहेत. हिंसा करण्यामध्ये तत्पर आहेत. आता याच्या पुढचं सांगू का, शिव महापुराणात आलंय म्हणून सांगतो. त्या सूत महाराजांनी सांगितलं कलियुगामध्ये लोक कामवश होऊन स्वतःच्या बायकोची पत्नीची सेवा करतील. शिव महापुराणात आलं. कामवश होऊन सेवा करतील. एवढी आई वडिलांना मानणार नाहीत. हो आपल्या घरच्यांचा राग करतील. हो मात्र बाकीच्या लोकांना जीव लावतील. दुसऱ्यांना चांगलं म्हणतील. एवढी बैमान दुनिया ही कलियुगात आलेली महाराज. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. हो आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. बहुमान दुष्टों को बहुमान. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. ओ आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. ओ आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे. आई रे बैमान दुनिया आई रे. ओ आई रे बैमान दुनिया आई रे. काय गोड सांगितलंय ना. कलियुगाचं वारच अवघड आहे महाराज. लोक वाईट प्रवृत्तीकडे लवकर सहजासहजी आकर्षित होतात. चांगलं त्यांना लवकर आवडत नाही. सूत महाराज सांगतात हे कलियुगाचं वारं लय अवघड आहे. इथं स्वतःच्या धर्माबद्दल लोकांना स्वाभिमान नसणार आहे. तुम्ही कल्पना करा ना. आज आपल्या धर्माविषयी आपली धर्मातली लोक जेवढं वाईट साईड बोलतात तेवढं इतर धर्मातली कुणीच बोलत नाही. नवनाथ महाराज व्हॉट्सअपला फेसबुकला आपल्या धर्माबद्दलच्या ज्या वाईट पोस्ट आहेत नाही आपलीच लोक शेअर करतात महाराज, दुसरी नाही. अरे आपल्या धर्माबद्दल आपली किती निष्ठा असली पाहिजे विचार करा. अरे जा एखाद्या मस्जिदीवर तुम्ही, आजान नमाजीचा आवाज आणि आजानाचा आवाज सोडून दुसरा आवाज त्यांच्या मस्जिदीतून येणार नाही. जा तुम्ही एखाद्या ख्रिश्चन धर्मीयाच्या त्या चर्चमध्ये जा, त्यांच्या चर्चमधलं जे काही भजन असेल गीत असेल प्रार्थना सोडून दुसरा आवाज त्या चर्चमधून येणार नाही महाराज. आपलं कसं आहे गणपती बाप्पा बसले का लगेच आवड मला ज्याची मी नाही मला म्हणता येतं पण म्हणणार नाही तुम्ही नका. आता म्हणायचं अंग असल्यामुळे पाठी जवळ सगळं. पण सांगा आहे का आपल्याला आपल्या धर्माची काळजी आहे?
अरे काय आपल्या देवीचे गाणी जर ते पाहिलं तर आपण बाबा बाबा गणपती बाप्पा बसले आणि मस्त टेच खाली पत्त्याचा डाव चालू आहे. वा वा वा. कधीतरी विचार करा रे. अरे आपण आपल्या धर्माची आपल्या हातानं टिंगल करतोय, दुसऱ्या धर्मातले लोक हसत असतील. काय धर्माबद्दल प्रेम आहे यांना. खुशाल यांचा देव यांनी बसवलाय, काय गाणं लावतात महाराज मिरवणुकीत त्याच्यात. किती अवघड परिस्थिती महाराज. धर्माला न मानणारी लोक या कलियुगामध्ये असणार आहे. एवढं भयान असणार आहे कलियुग आहे. म्हणून या कलियुगाचा वारा सुद्धा चांगला नाही, पण या कलियुगाच्या त्रासातून जर वाचायचं असेल सुत महाराज म्हणतात तुम्हाला शिव महापुराण ऐकलं पाहिजे. म्हटले महाराज कळलं आम्हाला. आता आम्ही शिव महापुराणाचं महात्म्य ऐकलं. आम्ही यज्ञ दत्ताला यमाच्या तावडीतून सुटता आलं फक्त शिव महापुराण श्रवण केल्यानं. बिंदुगाणी चंचुलीचा उद्धार झाला फक्त शिव महापुराण कथेच्या श्रवणानं. महाराज सगळं महात्म्य आम्हाला कळालं. आता खरं आम्हाला शिव महापुराण ऐकायचंय. सांगा ना महाराज शिव महापुराण काय. पण एक पथ्य सांगितलं शिव महापुराण ऐकत असताना. काय पथ्य सांगितलं माहितीये. ज्याला शिव महापुराण खरं ऐकायचंय, ज्याला शिव महापुराण ऐकल्यानंतर त्याचं फळ पदरात पडावं अशी ज्याला इच्छा असेल, मग शिव महापुराणामध्ये उल्लेख आलेला आहे, त्यानं ते शिव महापुराण ईर्ष्यारहित होऊन ऐकावं. ईर्ष्यारहित होऊन म्हणजे कधीच कोणाचा मत्सर करायचा, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल वाईट भावना मनात आणायची नाही महाराज. आणि स्वतः दुःखी व्हायचं नाही. आज लोक दुःखी काय आहेत माहितीये तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये फार दुःख आहे म्हणून लोक दुःखी नाही आहेत. अरे आपल्या समोर कुणीतरी सुखी म्हणून लोक दुःखी आहेत. एक सांगू का, दोघ जण पत्र्यात राहतात ही त्यांना दुःख नाही, आपल्या शेजारीने 4 मजली बांधलाय हे दुःख आहे त्याला. हो बरंच लवकर एखाद्याचं जर पोट दुखायला लागलं डॉक्टरकडे गेला आणि त्यानं तपासलं तर त्या डॉक्टर आता सहज असायची काही दिवसांनी विचारतील काय खाल्लं होतं, असं नाही विचारणार. आता किती अंतरावर बांगला आहे दुसऱ्याचा, किती एकर ओलंडून शेत घेतलंय त्यांनी, अशा गोळ्या सुरू होतील. का ही ईर्ष्या आहे महाराज दुसऱ्याबद्दल. आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणातली दुसऱ्याबद्दल ती ईर्ष्या वाईट भावना संपत नाही तोपर्यंत एक गणेश महाराज शिवपुराण ऐकायला आणला का 15 गणेश महाराज आणले काय काहीच फायदा होणार नाही. खरं सांगतो तुम्हाला अंतःकरणात, खरंच सांगतो काहीच फायदा नाही महाराज. ज्या दिवशी तुमचं अंतःकरण निर्मळ होईल ना त्या दिवशी तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊनी गोपाळ. तुमचं जर चित्त शुद्ध नसेल, तुमचं अंतःकरण देवाबद्दल जर प्रेमच निर्माण होत नसेल, किती भागवत ऐका, किती कीर्तन ऐका, किती शिव महापुराण ऐका, काडीचा बदल होणार नाही महाराज. काडीचा बदल होणार, खरंच बदल होणार नाही. तुम्हाला बदल अगोदर अंतःकरणापासून करावं लागेल. देवावर कधीतरी प्रेम केलं पाहिजे महाराज माणसं, कधीतरी. तन को जल से धुलाना सरल है मगर मन को निर्मल बनाना बड़ी बात है. तन को जल से धुलाना सरल है मगर मन को निर्मल बनाना बड़ी बात है. कोशिशें कोई लाखों भले ही करे किंतु सद्गुरु बिन बात बनती नहीं. ग्रंथ पढ़ ज्ञान पा लेना आसान है, अपना आनंद पाना बड़ी बात है. तन को जल से धुलाना सरल है मगर मन को निर्मल बनाना बड़ी बात है. तन को जल से धुलाना सरल है मगर मन को निर्मल बनाना बड़ी बात है. वा वा काय गीत गायले. असं टाळ्या मोकळ्या मनाने वाजायच्या. तेवढी थंडी गेली तर गेली. हो काय सांगितलंय. तन को जल से धुलाना सरळ आहे. शरीराला पाण्यानं धुवून काढणं फार सोपं आहे, पण मनाला धुवून काढणं सोपं नाही महाराज. आणि ज्याचं मनच चांगलं नाही त्यानं किती, तुकाराम महाराज म्हणतात ना, नाही मन निर्मळन काय करील, लक्ष आणा नाही तर हमामा आणा नाही तर डेटॉला आणा. काय उपयोग आहे महाराज. अरे जोपर्यंत अंतःकरणात देवाबद्दल प्रेमच नाही किती कथा आहे का, काय उपयोग आहे.
कधीतरी देवाला अंतकरणापासून प्रेम आहे का आपलं? खरं सांगा बरं, प्रेम किती काही प्रेम आपलं? अरे आपली भक्ती सुद्धा तुटपुंजी आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणलं ना भजन करा, म्हणजे महाराज दम नाही मला, रोज देवाचं नामस्मरण घेते. म्हणजे कोणत्या काही नाही ना, तो एकदा धोक्यात टाकला, दोरी एकदा हातात आली की मला काहीच काम नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, झोप ना मूड द्या, रामकृष्ण हरी, पड ना गप, रामकृष्ण हरी. आहे प्रेम देवाबद्दल? आहे का प्रेम देवाबद्दल? एक जण देवपूजा केल्याशिवाय उठतच नव्हता महाराज. देवपूजा करायचा, सगळ्या देवाला असं गंध लावायचा, पण त्याचा नियम होता. काय नियम होता? जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत बोलायचं नाही आणि जागचं उठायचं नाही. काय प्रेम असेल हो त्याचं? काय प्रेम? जागचं उठायचं नाही, बोलायचं नाही. दोघच नवरा बायको होते, म्हातार पण आलेलं होतं, पोरग पुण्याला मुंबईला होतं कामाला, दोघ जण होते, छोटस घर होतं. आणि त्या म्हातारीनं चुलीवर असं दूध तापायला ठेवलं, चुलीला जाळ लावला आणि याचा आपला देवपूजेचा रट्टा सुरू, गणगोळी उघड, काही ना काही त्याचं नामस्मरण चालू, आपलं गण लाव. तेवढ्यात त्या म्हातारीच्या मैत्रिणीनं आवाज दिला, शेजारबाई, भागाबाई ये ग बरं इकडे जरा. मग तिनं सांगितलं म्हाताऱ्याला, ओ दूध ठुलंय चुलीवर, जरा लक्ष द्या. त्यानं सांगितलं मला बोलायचं नाही असं तसं. ती म्हटली मला सगळं माहिती आहे, फक्त लक्ष द्या, मांजर येईन दूध बीत पिईन, फक्त ध्यान द्या. ते म्हणलं जाय मी बघतो. याचं काम चालू होतं, गणपूजा, देवपूजा, गणगोळी, देवाला गण लाव, रामकृष्णारी मनातली मनात, बोलायचं नाही, उठायचं नाही. ते दूध तापत होतं महाराजांना, तेवढ्यात मांजर आली आणि ती मांजर अशी ती नेमकी ऋषी महाराज दुधापाशी गेली. असं तोंड बुडायच्या तिच्या काय ध्यानात आलं काय, तिनं असं सहज म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हाताऱ्याने मांजर पाहिली, ती म्हणली पण आता तुला उठता येत नाही. त्या मांजरीला माहित होतं ती मांजर अशी पाहिजे, खुन्नत द्यायची त्याला, काय करीन त्याला सुधारणा. ते असं फुस कराय, पण उठायचं नाही, बोलायचं नाही आणि गण लावायचं काम चालू. ती मांजर आली, असं दिसती डोळ्यानं, कशी हाना. त्या मांजरीनं तोंड बुडायचं, याला काय राहवलं नाही, याने विठ्ठलाचीच मूर्ती घेतली, मांजरी फेकून आणली. अशी काय आपली भक्ती आहे महाराज. अरे देवावर जर प्रेम करायचं असेल ना, तर किती प्रेम करायचं माहितीये का? देह जावा अथवा राहून पांडुरंगी दुडबा, शरीर पडलं तरी चालेल, पण देवाची भक्ती सोडायची नाही महाराज, अजिबात नाही. त्या भक्त प्रल्हादानं भक्ती केली महाराज, त्या ध्रुव बाळानं भक्ती केली. 5 वर्षाचा ध्रुव बाळ कोण वनात निघून गेला हो. काय प्रेम करता आलं पाहिजे कधीतरी. जोपर्यंत अंतःकरणात देवाबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत ऐकून उपयोग नाही, श्रवण करून उपयोग नाही. म्हणून शिव महापुराणानं सांगितलं, तुम्हाला जर शिव महापुराण खरंच श्रवण करायचं असेल आणि त्याचं फळ तुमच्या पदरात प्राप्त व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर एक काम करा, अगोदर अंतःकरणातली ईर्ष्या बाजूला करा, दुसऱ्याबद्दलचा द्वेष मत्सर बाजूला करा, हे मोकळं करा, इथं देवाबद्दल प्रेम तयार करा, मग शिव महापुराण ऐका, मग त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. असं सुंदर असं शिव महापुराण आपण आता श्रवण करत आहोत. वेळ आपला संपलेला आहे. उद्या आपल्याला भरपूर कथा श्रवण करायच्यात. उद्या आपल्याला सुरुवातीलाच शिव महापूजा कशी करायची त्याची अनुष्ठान पद्धत उद्या आपल्याला, आजच व्हायला पाहिजे होती ती, आज वेळ कमी असल्यामुळे ती होणार नाही, कारण त्याला 1 तास लागेल कमीत कमी. भगवान शिवाला काय प्रिय आहे बरं का, ऐका आता, लक्ष द्या. उद्या आपल्याला काय ऐकायचंय? भगवान शिवाला कशी पूजा आवडते, भगवान शिवाची पूजा कशी करायची, त्याचं अनुष्ठान कसं करायचं, भगवान शिवाच्या पिंडीची पूजा करायची का मूर्तीची पूजा करायची, याचा विस्तार आपल्याला उद्या श्रवण करायचा आहे. देवाला काय वाहिलेलं आवडतं, कोणती फुलं त्याला आवडतात, अनेक पद्धतीची पूजा आपल्याला उद्या श्रवण करायची. उद्या ही पूजा साक्षात नंदी परमात्मा, नंदी जो भगवान भोलेनाथाच्या समोर नंदी आहे ना, त्याला नंदिकेश्वर म्हणतात. तो साक्षात नंदी सनकादिकांना ती पूजा समजून सांगणार आहे. आणि जी सनकादिकांना सांगितलेली पूजा आहे ती तर सुत महाराज शौनकांना आणि मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या ही शृंखला जाणून घ्या. ज्यांनी सांगितली त्यांच्या समोर उद्या ती पूजा आपल्याला श्रवण करायची. अनेक दिव्य कथा आपल्याला आता जवळजवळ आपण प्रवेश केलेला आहे शिव महापुराणामध्ये, त्यामुळे भरपूर अशा कथा आहेत. फक्त हात जोडून एक विनंती असणार आहे माझी, उद्या येताना घरी जे झोपत असतील, ज्यांना शक्य असेल त्यांना घेऊन या. हे फार दुर्मिळ आहे महाराज शिव महापुराण. तुम्हाला भागवतकार रामायणकार भरपूर भेटतील, पण शिव महापुराण सहजासहजी भेटत नाही. का? कारण हे लई क्लिष्ट आहे. आता मी का सांगतोय, मागच्या वर्षी ठरलंय, मग 1 वर्षापासून नियोजन चाललंय म्हणून आलोय. तर इतक्या लवकर सहजासहजी भेटत नाही शिव महापुराण महाराज. अतिशय श्रेष्ठ शिव महापुराण आहे.
आमच्या ऋषी महाराजांनी, तुम्ही सगळ्यांनी फोर्स केला मला, त्याच्यामुळे ही सगळी तयारी झाली. फार क्लिष्ट असणारं, भगवान शंकराची पूजा चुकली नाही पाहिजे महाराज, योग्यच पद्धतीने. इतर देवाची थोडी जरी पूजा चुकली तर सगळं धकत आहे, पण भगवान शंकराची पूजा चुकली नाही पाहिजे. त्याला काही सहन होत नाही. त्याला चुकीचं फुल जरी वाहण्यात आलं ना त्याच्या पिंडीवर, तरी त्याला राग येतो भगवान शंकराला. हे मलाही माहित नव्हतं, हे वाचल्यावर मला कळलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणून तो देव भोळा आहे, पण पूजेच्या बाबतीत भोळा नाही. त्याला पूजा अशी विचित्र सहन होत नाही. म्हणून असा असणारा तो परमात्मा आहे, त्याचं आपल्याला पूजा विधी, त्याचं चरित्र इथून पुढे आपल्याला श्रवण करायचं.